सुखावह बैठ. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपल्या देहाची आणि श्वासाची. आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. यथाशक्ती 15 आवर्तन. उजव्या नाकपुडीने सहज श्वास घ्यायचा. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि यथाशक्ती 15 आवर्तन. डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावीने आहे तो श्वास सोडून सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि यथाशक्ती 15 आवर्तन. उजवा हात गुडघ्यावर. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. कपालभाती यथाशक्ती 10 आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. आणि कपालभातीला सुरू. थांबायचं. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. दोन्ही हात जोडून प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपले आद्य गुरु आपले आई वडील त्यांचं स्मरण करूया. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवसन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपला विषय असेल आपली पचन आणि उत्सर्जन कृती. आपलं पचन झालं की त्याचं उत्सर्जन पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे होतं. तर पोटावरती दाब आणणारी आजची आसनं असतील. तर सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे.
जास्तीत जास्त अंतर दोन्ही पायांमध्ये. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. दोन्ही पायांमधलं अंतर वाढवायचंय. जेवढं तुम्हाला स्ट्रेच करता येईल तेवढं स्ट्रेच करायचं. अंगठा आतमध्ये घ्या आणि मग करंगळी जमिनीवर टेकवा. समोर अंगठा जमिनीवर आणि मग करंगळी. हे करत असताना ऑफकोर्स आपल्या गुडघ्यावरती सुद्धा एक प्रकारचा ताणदाब येतोय. थोडस ट्विस्टिंग आहे हे. थांबायचे. पाय तसेच लांब ठेवायचे आहेत. हात मागे आहेत. पाठकणा सरळ आहे. फक्त अँकल जॉईंट मधून पावलं वर खाली करा. अँकल जॉईंट मधून पावलं वर खाली. एकाच वेळेला दोन्ही पावलांमध्ये हालचाल. थांबा. रोटेशन करा क्लॉकवाईज एकाच वेळेला. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. थांबायचे. पायांमधलं अंतर वाढवायचं आहे. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करणार आहोत चक्की चालन. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि त्या हाताची घट्ट पकड करायची या प्रकारे. आणि आता सुरुवात करूया. थोडस पुढे झुकायचंय आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरतो. 1 2 हाताची पकड जमिनीला लागू दे. 3 जेवढं पुढे येतोय तेवढं मागे जाण्याचा प्रयत्न करा. 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा. पुन्हा मध्ये या आणि आता सावकाश पुन्हा पुढे जायचंय आणि डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताची उजव्या हाताने उजव्या पावलाचा चवडा पकडायचा किंवा पायाची बोटं. डावा हात डोक्याच्या दिशेने वर आणि हलकासा साईडवर बेंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबा. आता ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न करा. पुढे जास्त स्ट्रेच होण्याचा प्रयत्न न करता सावकाश कृती करायची आहे. दोन्ही हात आपले जमिनीवर ठेवायचे नजर समोर. आणि आता सावकाश आपल्याला हात सरळ घ्यायचे पुढे. श्वास घेत घेत पुढे आणि श्वास सोडत पुन्हा मध्यभागी. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मध्यभागी. छान. पुन्हा श्वास घेत घेत पुढे जायचा यथाशक्ती. शक्य असेल तर उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा आणि कपाळ तुम्हाला जेवढं जमिनीकडे नेता येईल तेवढं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. छान. दर्शन आता खूप सुंदर झालंय. सावकाश श्वास घेत घेत वर या. दोन्ही पावलं जोडून घ्या आणि इथे थांबा. डोळे मिटून घ्यायचे. बटरफ्लाय. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आता फक्त उजवा गुडघा श्वास घेत घेत वर घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली. मग डावा गुडघा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर उजवा गुडघा खाली आणि मग डाव. अशा प्रकारे आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल. 1 2 3 पाठकाणा न हलवता. 4 5 6 7 8 9 10. आणि एकाच वेळेला आता दोन्ही गुडघे आणि मांड्या वर खाली एकाच वेळेला.
हिप जॉईंट्स मोकळे होतात इकडे. आणि त्याचबरोबर आपला जो शरीराचा खालचा भाग आहे, आपलं ऍनसचा भाग, तर तिथे सुद्धा एक प्रकारचा स्ट्रेच आहे. थांबायचंय. करणार आहोत आपण कुर्मासन. थोडीशी पावलं पुढे घ्यायची. पावलं थोडीशी पुढे. उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात बाहेर काढायचा, मांडी गुडघा थोडासा वर येईल. मग डाव्या पोटरी खालून डावा हात बाहेर काढायचा. बरोबर. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपलं कपाळ पावलाला लावण्याचा प्रयत्न करा. कुर्मासन. कुर्म म्हणजे काय? कासव. कासवाप्रमाणे हा आकृतिबंध दिसतो, म्हणून याला कुर्मासन म्हणतात. आणि इथे खांदे रिलॅक्स ठेवा आणि श्वास घ्या. सावकाश उलटसाल करताना श्वास घेत घेत कमरेतलं सरळ. हाताची पकड सोडून द्या, जी मांडीच्या खाली आहे. आणि दोन्ही पाय सरळ करा. विश्रांती. मान मागे सैल सोडायची. रिलॅक्स. करणार आहोत आपण अर्ध मत्स्येंद्रासन, जे पोटावरती एकाच वेळेला ताण, दाब आणि पीड याचा आपल्याला अनुभव येतो. दोन्ही पाय मिळून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या पलीकडे. डावा पाय जो सरळ आहे तो आडवा फोल्ड करायचा, टाच उजव्या सीटच्या जवळ. उजवा हात मागे असेल जिथे आपल्या पाठीचा मणका आहे तिथे. शक्य असेल तर डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर हात पावलापर्यंत जात नसतील तर समोरून विळखा घाला. तुम्हाला जे सहज जमेल त्याप्रमाणे कृती. आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. खांदे एका सरळ रेषेमध्ये येते. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात जो मागे आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि इथे यथाशक्ती थांबूया. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पूर्णपणे आपल्या पोटाच्या इथे एक प्रकारे जो पीळ आलेला आहे त्यात लक्ष. आणि जोड श्वासाची. उलट चाल करताना सावकाश आणि मान मध्यभागी येईल. उजव्या हाताचा सपोर्ट मागे द्यायचा, डाव्या हाताचे वळखा काढून घ्यायचा. डावा पाय सरळ करूया, मग उजवा पाय. थोडा वेळ विश्रांती घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जळून घ्यायचे. आणि आता डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या पलीकडे. उजवा पाय खाली आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ. डावा हात मागे जिथे पाठीचा मणका आहे तिथे पाठकणा सरळ असेल. शक्य असेल तर उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा. जर अँकल पकडता येत नसेल तर समोरून विळखा द्या, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. आणि त्यानंतर डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावा हात जो सपोर्ट साठी मागे आपण ठेवलाय तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवता येतोय का बघा. कुठेही अट्टहास नसेल, आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे कृती. डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघतोय. खांदे एका सरळ रेषेत आहेत. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी, डावा हात पुन्हा मागे टेकवायचा जमिनीवर. उजव्या हाताचा सपोर्ट सोडून द्या. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा पाय. रिलॅक्स. डोळे मिटून संपूर्ण अर्धमस्तकासन त्याचा मनातल्या मनात मागवा. करणार आहोत आपण पश्चिमोत्तानासन. पोटावरती दाब आणणारं आसन आहे. आणि त्याचबरोबर पचन संस्था अधिक कार्यक्षम करणारं हे आसन आहे. ग्रंथांमध्ये तसा उल्लेख पण आहे या आसनासंबंधी. तर दोन्ही पाय जोडून घेऊया, हात शरीराच्या जवळ. आपण थोडस डायनॅमिक करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आपले हात अजून थोडेसे पावलापर्यंत जातील. तर आपल्याला थोडस डायनॅमिक करायचंय. दोन्ही हात वर घ्यायचे, श्वास घेत थोडस मागे झुकायचं आणि श्वास सोडत पुढे एक. श्वास घेत वर
श्वास सोडत खाली. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी यथाशक्ती प्रयत्न. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा एकदा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली आल्यानंतर जेवढं तुम्हाला पावलं पकडता येतील, पायाची बोटं, टाच किंवा तळपाय तो पकडायचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडा. पावलं पकडतानाही आले तर जमिनीवर हात टेकवा आणि यथाशक्ती पुढे झुकण्याचा प्रयत्न. पोटावरती पूर्णपणे प्रेशर. सावकाश उलटसाल. श्वास घेत घेत वर आणि रिलॅक्स. पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो रिलीज करूया. पूर्वतानासन करू. दोन्ही पाय मिळून घ्यायचे. दोन्ही हात आपले मागे ठेवायचे. जिथे आपल्या हाताचा तळवा आहे तिथे आता आपल्या हाताचं कोपर टेकवायचंय. पाय तसेच ठेवायचे. बरोबर. आणि आता मान मागे, फक्त मान मागे सैल सोडा. सीटचा भाग न उचलता फक्त मान मागे सैल सोडा. आणि खांदे जे आहेत ते थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ आणा, म्हणजे समोरून आपल्या बरगड्यांचं प्रसरण होईल. हा. यथाशक्ती थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि सावकाश वर या. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले आणि एक एक पाय फोल्ड करूया. वज्रासनासाठी स्थिती. उजवा पाय आणि मग डावा पाय. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे हे वज्रासन. डोळे मिटून वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वज्रासन कसं घातलं जातं. फक्त बंद डोळ्यांनी त्याचं निरीक्षण करा. गुडघा मांडी जोडलेले आहेत. सीटचा भाग टाचांच्या मध्ये आहे. डोळे मिटलेले, चेहरा शांत. जाणीव आपल्या श्वासाची. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. श्वास घेतोय, सोडतो. करणार आहोत आपण उष्ट्रासन आणि त्यासाठी दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे जुळलेले ठेवा. अनकम्फर्टेबल वाटत असेल तर गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्या. पावलं एकतर जमिनीकडे फ्लॅट असतील किंवा दोन्ही पावलांचं माउंटन, तुम्हाला जे सोपं आणि कम्फर्टेबल असेल ती स्थिती घ्यायची आहे. दोन्ही हात आपल्या कमरेवरती मागचे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, नजर समोर. आता हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकलायला सुरुवात करा, जेवढं शक्य आहे तेवढं. ज्यांना पाठकण्याची दुखणे आहेत त्यांनी एवढीच कृती करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायचे आणि मान मागे सैल सोडायची. किंवा एक एक हाताचा सपोर्ट करून सुलभ उष्ट्रासन करण्याचा प्रयत्न करा. आपली क्षमता ओळखून कृती करा. छान. उलटचाल करताना आधी उजवा हात कमरेवर, मग डावा हात. दोन्ही हात खाली ठेवूया आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घ्यायचे आणि संपूर्ण उष्ट्रासनाचा कुठे कुठे आपले स्नायू ताणले गेले होते त्याचा मनातल्या मनात मागोवा. श्वासाची गती वाढलेली की संत आहे हेही आपलं आपण तपासूया. करणार आहोत आपण योग मुद्रा. आता इथे आपल्याला एक छोटीशी कृती करायची आहे. योग मुद्रेमध्ये पोटावरती प्रेशर आणणारी आसन आहेत. तर आता दोन्ही हाताच्या मुठी वळवून घ्यायच्या.
आणि त्या आपल्या ओटीपोटाच्या इथे ठेवायच्या अशा प्रकारे. ओटीपोटाच्या इथे नजर समोर. ठीक आहे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. खांदे रिलॅक्स ठेवा. कोपरं थोडीशी मागे खेचून घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झोपूया. बघा आपल्या मुठींचा ओटी पोटावरती प्रेशर येतोय. आता इथे आपल्याला कपाळ जमिनीवर टेकवायचं नाही. कपाळ न टेकवता समोर बघायचं. आपला चेहरा जमिनीला समांतर येईल आणि हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडा. नजर समोर, खाली न बघता नजर समोर असेल. आणि पोटावरती जो प्रेशर येतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. पोटाची स्नायू अगदी रिलॅक्स ठेवा. रिलॅक्स. डोळे बंद. श्वास चालू. खांदे कोपरा पण जमिनीकडे सैल सोडले. फक्त कपाळ जमिनीवर न टेकवता सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे येता येईल तेवढं पुढे या आणि यथाशक्ती थांबा. सावकाश उलट चाल करताना डोळे उघडा. खान कोपरं थोडीशी पुन्हा एकदा मागे अशी खेचून घ्यायचे आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची मुठी सोडून द्या. डोळे मिटून पोटावरती ओटी पोटावर जो प्रेशर होता तो आता रिलीज होतोय त्याची जाणीव. आपली साधनाची डायजेशनच्या आपण तशी विचारात घेऊन करतोय म्हणून आता आपण कपाळ जमिनीवर नाही टेकवलं. पोटावरती जेवढा प्रेशर घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न केला. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली की संत आहे हे आपला आपण तपासून. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय आणि दोन्ही हात खाली टेकवायचे जसं आपण मार्जरासन करतो त्याप्रमाणे. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. आता पावलांचं माउंटन करायचंय आणि जसं आपण पर्वतासन करतो सूर्यनमस्कारामधलं त्याप्रमाणे स्थिती घ्यायची. पर्वतासनची स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर तसंच ठेवायचंय. आपली नजर जी आहे ती नेवल रिजनकडे असेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. खांदे रिलॅक्स. दोन्हीही हातापायांना आपल्या स्ट्रेच आलेला आहे. खांदे रिलॅक्स आहे. आणि आता आपल्याला फक्त उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे. नजर समोर. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. फक्त उजवा पाय जमिनीपासून वर. नजर दोन्ही हातांच्या मध्ये आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. उजवा पाय खाली. पुन्हा नजर आपली नेवल रिजनकडे जाईल. आता डावा पाय वर उचलूया. नजर दोन्ही हातांच्या मध्ये आणि इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू. 5 4 3 2 1. डावा पाय खाली. नजर नेवल रिजनकडे. आणि अजून एकदा हीच कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार आहोत. एकदा उजवा पाय वर खाली. मग डावा पाय वर खाली. उजवा पाय वर खाली. डावा पाय वर खाली. लास्ट राउंड. उजवा पाय वर खाली. डावा पाय वर खाली. थांबायचंय. सावकाश गुडघे जमिनीवर टेकवायचे. पावलं जमिनीकडे फ्लॅट करायचे. गुडघे मांड्या जुळवून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घ्यायचे. रिलॅक्स. श्वास घेतोय सोडतोय. श्वासाची गती वाढली आहे ती संत आहे हे आपला आपण तपासून पहा. सावकाश एका पायाने वज्रासन सोडून द्यायचंय. एक एक पाय सरळ करा. उजवा आणि डावा. थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मध्ये सैल सोडून एक श्वास थांबायचं. म्हणजे आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास सोडायचा. म्हणजे आपली एक श्वासाची विश्रांती झाली. आणि आता उठून उभं राहा. सपोर्ट न घेता उठून उभं राहण्याचा प्रयत्न करा. दंड स्थितीमध्ये विश्रांती.
करणार आहोत आपण वायुनिश कोणासन. बघा याच्यातच त्या नावातच तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल. पुन्हा आपली उत्सर्जनाची कृती चांगली होण्यासाठी हे आसन आहे वायू निष्कोणासन. तर इथे पावलांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्हीही दोन्हीही हाताचे जी चार बोटं आहेत ती उजव्या हाताचे चार बोटं उजव्या पावलाच्या खाली, डाव्या हाताची चार बोटं डाव्या पावलाखाली. खांदे रिलॅक्स ठेवा आणि आता श्वास घेत घेत खाली बसा. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. खाली बसल्यावर नजर सिलिंगकडे जाईल आणि श्वास सोडत वर येताना हनुवटी गळ्याकडे येईल. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. आणि आता सावकाश खाली बसवायचे. श्वास घेत घेत. हा, हात आहेत ना ते आतल्या बाजूने घ्यायचे. आतल्या. हा, आता दोन्ही हातांची कोपरे जी आहेत ती आता आपल्या गुडघ्याला लावून घ्यायचे आणि थोडेसे मांड्या जो आहे तो भाग स्ट्रेच करायचा आहे. दोन्ही हात जे आहेत ते जोडून घ्यायचे आणि जोडलेले हात छातीपाशी. नजर समोर. आपण करतोय मलासन. आपले पूर्णपणे अॅनसचा भाग एकदम रिलॅक्स ठेवा. आपण नकळत तो कॉन्ट्रॅक्ट करतो तो एकदम रिलॅक्स ठेवा. नजर समोर. आता आपल्या टाचा ज्या आहेत त्या जमिनीपासून वर उचला. दोन्हीही पायांच्या टाचा जमिनीपासून वर उचला आणि स्वतःचा इथे तोल सांभाळायचा आहे. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. टाचा खाली. सावकाश टाचा खाली. आता थोडीशी डायनॅमिक हालचाल. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. बरोबर. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. ठीक आहे. हात तसेच ठेवायचे आहेत आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे मागे वळायचंय. मागची भिंत बघायची. सेंटर. डावीकडे. सेंटर. उजवीकडे. सेंटर. डावीकडे. सेंटर. लास्ट राऊंड. उजवीकडे. सेंटर. डावीकडे. सेंटर. थांबायचंय. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घ्यायचा जोरात आणि जोरात श्वास सोडताना हात खाली. जोरात श्वास सोडायचा. पुन्हा श्वास घ्यायचा आणि जोरात श्वास सोडायचा. बरोबर. अजून एक राऊंड. थांबायचंय. पुन्हा दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना लावायची. जोडलेले हात छातीपाशी. नजर समोर आणि श्वास घेत घेत उठून उभं राहायचंय. श्वास घेत घेत उठायचंय. आहे तो श्वास सोडा आणि दोन्ही हात खाली घ्या. विश्रांती. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण त्रिकोणासन. थोडस डायनॅमिक असेल. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ. हाताची पाचही बोटं जुळली. बरोबर. आणि आता सावकाश पुढे झुकायचंय आणि त्रिकोणासन थोडस डायनॅमिक. एकदा उजवीकडे. डावीकडे. उजवीकडे हात वर. डावा. नजर डाव्या हाताकडे. सॉरी. जो हात वर आहे तिथे आपली नजर असेल. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबा. श्वास घेत घेत कमरेतून सरळ. बरोबर. दोन्ही हात खाली. पायामध्ये अंतर कमी. रिलॅक्स.
श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येते. आज आपल्याला एक बंद लावायचा आहे, ज्याला उड्डियन बंद म्हणतात. या उड्डियन बंधामध्ये आपल्याला आपलं पोट आतमध्ये खेचून घ्यायचंय, श्वास न घेता. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी हा बंध करणं टाळायचं आहे. तर याचा फायदा काय आहे, तर आपले कोअर मसल्स किंवा आपल्या पोटातील जे स्नायू आहेत ते अधिक कार्यक्षम होण्यासाठी आपल्याला हा बंध लावायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते कसं करायचं, मग आपण एकत्रित करूया. पूर्णपणे नवीन आहे ही कृती. तर इथे दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं. मी थोडीशी पुढे आली कारण की तुम्हाला ते नीट दिसलं पाहिजे म्हणून. ऍडव्हान्स कृती आहे, सावकाश करण्याचा प्रयत्न करा आणि आधी बघा कसं केलं जातं. थोडीशी मी पुढे आली. दोन्ही पायांमध्ये बघा अंतर घेतलंय. दोन्ही हात जे आहेत ते मांडीवर ठेवायचे, म्हणजे आपण खुर्चीत कसं बसतो त्याप्रमाणे आपल्याला असं बसायचंय. हाताची कोपरं बघा पूर्णपणे बाहेर आहेत, चार बोटं पुढे आहेत, अंगठा मागच्या बाजूला आहे. ठीक आहे. इथे पूर्णपणे खांदे रिलॅक्स ठेवायचे, चेहरा शांत ठेवायचा. आहे तो श्वास सोडायचा, मग एक श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास सोडताना आपलं पोट आतमध्ये जाईल, आतमध्ये खेचलं जाईल आणि आपल्या या स्थितीमध्ये पोट आतमध्ये घेतलेल्या स्थितीमध्ये काही क्षण थांबायचं श्वास न घेता. आणि मग उलट चाल करताना आधी पोट बाहेर घ्यायचं आणि श्वास घेत घेत वर यायचं. ठीक आहे. तर इथे आपल्याला बंद म्हणजे आपण आपल्या पोटाच्या स्नायूंचं थोडस कॉन्ट्रॅक्ट करणार आहोत. आपण ते आतमध्ये खेचून घेणार आणि श्वास न घेता. इथे यथाशक्ती प्रयत्न करा. जर कोणालाही अनकम्फर्टेबल वाटलं तर हे आसन किंवा हा बंध सोडून द्या. ठीक आहे. सूचनेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. खुर्चीमध्ये जसं बसतो त्याप्रमाणे स्थिती घ्या. खांदे रिलॅक्स ठेवा. हाताची कोपरं बाहेर असतील, चार बोट पुढे, अंगठा मागे, चेहरा शांत, नजर समोर. आता आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या, पोट आपलं हळूहळू बाहेर येतंय. तोही श्वास सोडा. पोट हळूहळू आतमध्ये जातंय, आत जातंय, आत जातंय. ते आतमध्ये अजून खेचून घेण्याचा प्रयत्न करा श्वास न घेता. सावकाश पोट बाहेर येऊ देत आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. आपण अगदी काही सेकंद या स्थितीमध्ये थांबलोय, त्याला उड्डियन बंद म्हणतात. उड्डियन म्हणजे आपल्या पोटाला आपण आतल्या बाजूने खेचून घेतो, म्हणून हा उड्डियन बंद. असे 3 बंद आहेत एकूण. उड्डियन बंद, जालंधर बंद. जालंधर म्हणजे आपल्या गळ्याला तिथल्या स्नायूंना आपण कॉन्ट्रॅक्ट करतो. आणि मूलबंध जो आपल्या अॅनसच्या चे जे स्नायू असतात त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट केलं जातं त्याला मूलबंध म्हणतात. हे तिन्ही बंद फार ऍडव्हान्स कृती आहेत, ज्या आपण आपल्या या वर्गामध्ये नाही घेत. फक्त उड्डियन बंद मी आज घेण्याचा प्रयत्न केला, कारण की ऑनलाईन वर्ग असतो त्यामुळे प्रत्येकाला समजेल की नाही समजेल हा एक भाग असतो. म्हणून आज फक्त एक प्रयत्न केला. आपण अजून एकदा ट्राय करूया उड्डियन बंदसाठी. पुन्हा दोन्ही पायांमध्ये मी थोडीशी पुढे घेते, कारण की तुम्हाला ते समजलं पाहिजे पोटाचे स्नायू आत कसे जात आहेत म्हणून. दोन्हीही पायांमध्ये पुन्हा अंतर घ्या. खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृती बंद, नजर समोर, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या, पोट बाहेर येतंय. तोही श्वास सोडून द्या हळूहळू. पोट आतमध्ये जात आहे आणि या स्थितीमध्ये अजून पोट आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न करा. आपलं पोट आणि पाठ एक होईल इतकं आपल्याला आत खेचायचं, यथाशक्ती प्रयत्न श्वास न घेता. सावकाश पोट बाहेर येऊ देत आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा आणि मॅच एका टोकाला येऊन उभं. आता आपण 2 सूर्यनमस्कार करणार आहोत. एक म्हणजे डायबिटीज वाले आणि आपला नेहमीचा जो ट्रेडिशनल सूर्यनमस्कार आहे. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपला ट्रेडिशनल सूर्यनमस्कार. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया.
ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भानवे नमः। एक नमस्कार असली, दोन हस्त उत्तमासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे, अश्वसंचलन, दंडासन, अष्टांगासन, भुजंगासन, पर्वतासन, अश्वसंचलन उजवा पाय पुढे, हस्तपादासन, हस्त उत्तानासन, नमस्कार। ओम खगाय नमः। एक, दोन, तीन, चार डावा पाय मागे, पाच, सहा, सात, आठ, नऊ डावा पाय पुढे, 10, 11, 12. दोन डायबिटीज वाले सुरुवात। ओम सवित्रे नमः। एक हस्त उत्तानासन, दोन हस्त पादासन, तीन उजवा पाय मागे, अश्वसंचलन, चार दंडासन, पाच शशकासन, गुडघे जमिनीवर, सीटचा भाग पायांवर, कपाळ जमिनीवर, पाच शशकासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ शशकासन, 10 उजवा पाय पुढे, अश्वसंचलन, 11 हस्तपादासन, 12 नमस्कारासन तिथल्या तिथे। अजून एक। ओम भास्कराय नमो नमः। एक हस्तोत्तानासन, दोन हस्तपादासन, तीन डावा पाय मागे, अश्वसंचलन, चार दंडासन, पाच शशकासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ शशकासन, 10 अश्वसंचलन, डावा पाय पुढे, 11 हस्तपादासन, 12 नमस्कार। विश्रांती। सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती। दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, रिलॅक्स, डोळे बंद, श्वास चालू, श्वास घेतोय सोडतोय। करणार आहोत आपण दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ। आता आपल्याला एकाच वेळेला दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायचे आणि आपल्याला त्याचं रोटेशन करायचं एकाच वेळेला। आपल्या कोर मसल्स वरती अधिक प्रेशर येणार आहे या कृतीने। आणि त्याचबरोबर ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना अगदी यथाशक्ती प्रयत्न करावा। त्याच्या आधी आपण सायकलिंग करणार आहोत आणि दोन्ही पाय आपल्याला 90 डिग्री वर घेऊन एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करायची। एक पाय सरळ, एक पाय गोल। आपली पावलं जी आहेत ती जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा। थोडीशी फास्ट सायकलिंग मुवमेंट, थोडीशी जलद होऊ दे। रिव्हर्स सायकलिंग, उलट सायकलिंग करायची। पुन्हा पावलं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न। सावकाश थांबायचं, दोन्ही पाय आधी गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर टिकवा। थोडा वेळ विश्रांती घ्या। पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ। दोन्ही पाय एकत्रित आपल्याला 90 अंशापर्यंत वर घ्यायचे।
90 अंशापर्यंत वर. हं. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. एक टाचा जमिनीकडे येऊ दे. दोन्ही पाय एकत्रित गोल फिरवायचे. दोन. सावकाश. तीन. विरुद्ध बाजूने. एक. दोन. तीन. सावकाश. सावकाश. दोन्ही पाय खाली घ्या. विश्रांती. बघा पोटावरती प्रेशर आलाय. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. आता इथे जेवढं पोटावरती प्रेशर येणारी आसनं आहेत ती आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्याने आपलं डायजेशन पण सुधारणार आहे आणि ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता पुन्हा एकदा दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर आणा. दोन्ही हात वर आणा आणि दोन्ही हात आणि पाय एकाच वेळेला लांब करायचे, जवळ घ्यायचे. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, सावकाश. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. सावकाश थांबा. दोन्ही पाय नियंत्रित खाली, हात खाली. आणि पुन्हा एकदा विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण द्रोणासन. आधी श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. करूया द्रोणासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली संपूर्ण आपलं शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकाच वेळेला वर उचलण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी हातांचा आधार घेऊन आधी अपर बॉडी वर उचला आणि मग दोन्ही पाय. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हात, पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. द्रोणासन. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. परफेक्ट. खूप छान. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. पाय खाली, पाठीचा एक एक मणका जमिनीवर आणि डोकं जमिनीवर. विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण पवनमुक्तासन. पवनमुक्तासन, वज्रासन ही सगळी आसनं डायजेशन साठी अतिशय महत्वाची आहेत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय फक्त 30 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. आता दर वेळेला आपण काय करायचो, आपल्या पायांना हातांचा विळखा समोर द्यायचो, बरोबर, असं समोरून द्यायचो. तर आज आपल्याला काय करायचंय, आपला हा विळखा जो आहे हा आपल्याला आपल्या मांड्यांच्या खाली द्यायचा. म्हणजे थोडेसे पाय वर उचलायचे. हा बरोबर. आणि गुडघ्याच्या खालून. परफेक्ट. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. खांदे रिलॅक्स ठेवा. बघा मांड्यांचं पूर्ण प्रेशर आपल्या पोटावरती येतं. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आपली दोन्ही पावलं जमिनीकडे सैल सोडायची. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. बघा हे तुम्हाला थोडंसं सहज जमू शकतं कारण की विळखा आपण खालून घातलाय मांडीच्या खालून. यथाशक्ती थांबा. सावकाश डोकं खाली घ्या. थोडासा हाताचा विळखा कमी करा.
थोडासा जो प्रेशर आहे तो कमी करा. बाकी स्थिती आपल्याला तीच ठेवायची आहे. थोडासा हाताचा प्रेशर कमी करा. म्हणजे जो आपण विळखा घातला होता, मांडीचा प्रेशर थोडासा रिलीज करा. आता जो आपला उजवा पाय वरती आहे ना, तो सरळ करा. आणि आता तो उजव्या हात जो आहे तो वर घ्या आणि फक्त डाव्या पायाला विळखा द्या. उजवा पाय खाली सरळ ठेवा जमिनीवरती. फक्त डाव्या पायाला विळखा द्या. हा, आता तो विळखा आपल्याला पुन्हा एकदा मांडीच्या इथनच द्यायचा आहे, समोरून न देता. जसं आपण मगाशी दिलेला ना त्याच प्रकारे. हा, बरोबर. बरोबर. आता इथे पुन्हा थांबा. यथाशक्ती थांबा. आता जो उजवा पाय खाली आहे ना, आपण साईबाबा कसे बसतात त्याप्रमाणे तो उजवा पाय आपल्याला डाव्या गुडघ्याच्या वर ठेवायचा आहे. तुम्ही हाताच्या आधाराने ठेवलात तरीही चालेल. साईबाबा कसे बसतात त्याप्रमाणे. हा, बरोबर. बरोबर, ह्याला साईबाबा पोश्चर म्हणतात. परफेक्ट. डाव्या पायाला आपण मांडीच्या खालनं विळखा घातलाय. उजवा पाय आपण डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवलाय. ओके. आता इथे थांबा थोड्या वेळ. श्वास घेतोय सोडतोय. आता सावकाश पुन्हा ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपलं कपाळ किंवा नाक, आपला जो वर असलेला उजवा पाय आहे त्याला लावण्याचा प्रयत्न करा. इथे पोटावरती पण प्रेशर असतो आणि हिप जॉईंट्स वर पण. बरोबर. सावकाश डोकं खाली घ्या. उजवा पाय आधी सरळ करा खाली. डाव्या पायाचा विळखा सोडून द्या. डावा पाय सरळ करा. आता उजवा पाय वर घ्या आणि त्याला पुन्हा आपल्या मांडीच्या खालून विळखा द्या उजव्या पायाला. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न. बरोबर. आता डावा पाय जो खाली आहे तो वर उचलायचा आहे आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचं आहे हाताच्या आधाराने. आणि पुन्हा हाताची पकड द्यायची आहे उजव्या मांडीच्या खाली. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न असेल, कुठेही अट्टाहास नाही. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी नाक किंवा कपाळ डाव्या पायाला लावण्याचा प्रयत्न, जो उजव्या पायाच्या वर आहे. यथाशक्ती थांबा. छान. सावकाश डोकं खाली घ्या. हाताचा विळखा सोडा. उजवा पाय खाली, डावा पाय खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. विश्रांती. हलासन करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला पुन्हा ऍडव्हान्स आसन आहे त्यामुळे कृपया आपली क्षमता ओळखा किंवा अर्ध हलासन करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण हलासन करण्याचा प्रयत्न करा. हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार ज्यांना त्रास आहे, सर्वायकलचा ज्यांना त्रास आहे त्यांनी हलासन करणं टाळायचं आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. हलासन करण्याचा प्रयत्न किंवा अर्ध हलासन करा. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि टप्प्याटप्प्याने दोन्ही पाय वर उचलूया. दोन्ही पाय 30 अंश वर, मग 60 आणि मग 90. बरोबर. सीटचा भाग थोडासा वर उचला. थोडेसे पाय आपले अजून वरच्या दिशेने जातील. आधार द्या सीटला. आणि हळूहळू आपले दोन्ही पाय, ज्यांना हलासन शक्य नाहीये त्यांनी दोन्ही पाय 90 डिग्री वर ठेवा आणि तिथे थांबा. पायाचे अंगठे पकडायचे आणि थांबायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण हलासन करण्याचा प्रयत्न करा. आपल्या कमरेचा भागाने हळूहळू आपले पाय डोक्याच्या दिशेने जातील आणि मग दोन्ही हात वर, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. आपली पावलं मागून जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. छान झाले दर्शनाताई. उलट चाल करा. हळूहळू हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर घ्या. पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. हळूहळू
सावकाश. दोन्ही पाय सावकाश खाली घ्या. विश्रांती. ज्यांनी अर्ध हलासन केले त्यांनी ही दोन्ही पाय हळूहळू सावकाश जमिनीवर घ्यायचे आणि रिलॅक्स व्हायचे. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. करणार आहोत आपण सर्पासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं. डाव्या हाताची बोट वळून घ्यायची. आपली हाताची कोपरं थोडीशी मागच्या बाजूने खेचून घ्यायचे आणि हळूहळू आपलं कपाळ, नाक आणि हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनी बसणं वर उचलायचंय. नजर सिलिंग करेल. आपण जी पोटावर प्रेशर आणणारी आसनं केली त्याला हे कॉम्प्लिमेंट आसन आहे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास. यथाशक्ती थांबूया. सावकाश डोकं जमिनीवर, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि एका दृष्टीने गळा आणि पाठीवर करून विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडलेलं आहे. तोंड बंद, डोळे बंद. देह धारणा. जाणीव आपल्या श्वासाची. प्राणधारणा. श्वासाची गती संथ आहे की वाढलेली आहे हे आपलं आपण तपासूया. एक हलकं स्मित असते चेहऱ्यावर. माझे शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे ही भावना आपल्या मनामध्ये. आणि सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड नको. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. आणि आपल्याला आज दोन्हीही हातांची अपान वायू मुद्रा करायची. तर मी दाखवते तुम्हाला कशी केली जाते. ही आहे अपान वायू मुद्रा. याच्यामध्ये आपल्याला दोन मुद्रांचे लाभ मिळतात. एक म्हणजे आपण वायू मुद्रा जी शिकलो होतो ती, आणि दुसरी अपान मुद्रा ज्याच्याने आपलं डायजेशन कंट्रोल मध्ये राहतं. अशा दोन मुद्रांचे लाभ आपल्याला ह्या मुद्रेमध्ये मिळतात. आपण दोन मुद्रा एकाच वेळेला करतो. अपान वायू मुद्रा. तर ही मुद्रा ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयविकाराचा त्रास आहे अशा लोकांनी आपलं जे पचन आहे, पचन संस्था जी आहे ती खूप व्यवस्थित, म्हणजे त्यांना डाएट खूप चांगला फॉलो करावा लागतो. लक्षात आली अपान वायू मुद्रा. आपलं पहिलं जे बोट आहे ते फोल्ड करायचं, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि मधली जी दोन बोट आहेत
त्यांचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळून घ्यायचं आणि करंगळी आपली फक्त ओपन असेल. हम्म, ठीक आहे. पहिलं बोट अंगठ्याच्या मुळाशी, मधली दोन बोट आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळवून घ्यायचं, करंगळी ओपन. बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घ्या आणि फक्त लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. कुठेही उदर उर कुठलंही श्वसन न करता फक्त नैसर्गिक श्वासाकडे लक्ष. चेहरा शांत, एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावरती. सावकाश डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तन. उजवी नाकपुडी बंद, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. शेवटचा आवर्तन. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. श्वसन मार्ग आपला मोकळा झालेला आहे. करणार आहोत शीतली प्राणायामाची 2 आवर्तन. आपल्याला जिभेची पन्हाळ करायची. डोळे मिटलेले स्थितीमध्ये पुढच्या सगळ्या कृती. जिभेची पन्हाळ, जीभ बाहेर, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडात जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक राऊंड. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, हवा आतमध्ये भरून घ्या. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या कंठापर्यंत आहे आणि ते पुढे आपल्या फुफ्फुसांपर्यंत जात आहे. श्वासाची गती संथ आहे, लयबद्ध आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अलगद डोळे उघडा आणि समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याचं रंगरूप संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्या. ओम नमोची आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असा हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेता. डोळे अलगद मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा गणेश रूपी ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्याला जे काही दिसेल ते दिसेल. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन. आपण जी बैठक धारण केलेली आहे त्या बैठकीमध्ये आपण स्थिर आहोत का हे आपलं आपण तपासून पाहूया.
चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करणार आहोत 5 मकार लांबवलेले ओमचे उच्चार, एका लागोपाठ एक, अगदी सावकाश आणि हळू आवाजामध्ये. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. उच्चार. ओम. 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 काही क्षण शांत. शांत मनस्थितीमध्ये आपला स्वतःचा नेहमीचा संकल्प. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित, व्याधी विरहित आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला प्राप्त होत आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ओमच्या समोर शरणागत भाव, समर्पण. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देऊया. मनोमन आपले आई वडील आद्य गुरुजन यांचं स्मरण करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तं. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते. धन्यवाद.